माहूर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे व माहूर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सौ अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माहूर शहरातील पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील थकीत असलेल्या रकमेच्या संदर्भात माहूर नगरपंचायतचे सहाय्यक मुख्याधिकारी संदीप गझलवाड साहेब व नगरपंचायतचे अभियंता विशाल ढोरे साहेब यांच्याशी शहरातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत विचारणा करण्यात आली। आज माहूर नगरपंचायततर्फे माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे जे उर्वरित जे रक्कम आहे त्या संदर्भात आज आम्ही माहूर नगरपंचायतला मुख्य अधिकारी आणि जे अभियंता आहेत विशाल ढोरे सर यांच्याशी आज आम्ही चर्चा केली। कारण की आमचे उपोषणं झाले, आंदोलनं झाले, मुंबई, दिल्ली, नांदेड सगळीकडे आम्ही फिरून आलो आणि आम्ही जेव्हा नांदेडला उपोषणला बसलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे। आणि काल परवा मी दिल्लीलासुद्धा बेघरसाठी गेलो, तिथंसुद्धा त्यांनी फोन लावला की बाबा तुम्ही पुढे कोणती कारवाई करू नका, तुमची सगळ्या मागण्या आम्ही करू आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे टाकू। त्या संदर्भात आम्ही आज माहूर शहरातले सर्व लाभार्थी घेऊन आज त्यांना याचं विनंती करण्यासाठी आलो की लाभार्थ्यांचे जे पूर्ण पैसे झाले म्हणजे घरकुल बांधणं झालेलं आहे आणि त्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे टाकावं आणि जे म्हाडाचे जे 250 लोकांचे जे घरकुल आहेत ते 250 न घेता जे आधी 100 फॉर्म भरलेले आहेत त्या 100 बेघरवाल्यांचे सुद्धा तात्काळ त्यांची मंजुरी करून त्यांचं जे फ्लॅट सिस्टीम प्रमाणे जे घर आहेत ते त्यांनी बांधण्याला सुरुवात करावी आणि शासनाकडं त्याची मागणी करावी। त्यासाठी आम्ही आज माहूर नगरपंचायतीचे सर्व लाभार्थी सह उपस्थित आहोत। त्यासाठी म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात यावे यासाठी माहूर नगरपंचायतीकडे विनंती करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन बेहेरे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सलमान काझी, काँग्रेस नेते तथा पत्रकार अंबादास मुकटे, पत्रकार गोपाळ चौहान, पत्रकार शंकर भालेराव, काँग्रेस नेते शेख सादिक, काँग्रेस नेते शरीफ शेख, मनोज जाधव, सय्यद मन्नान, सुदाम पवार यांच्यासह माहूर शहरातील लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रतिनिधी अंबादास मुकटे, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।